नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात विशेष आणि महत्त्वाची अपडेट असणार आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत ही महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे हप्ते ज्या महिलांच्या खात्यावरती जमा झाले नसतील तर अशा महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप न करता शेवटपर्यंत पहा। नक्की आपल्याला या हप्त्या संदर्भात कोणती महत्त्वाची अपडेट दिलेली आहे या संबंधित चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, ट्विटर पेजच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी महिलांसाठी खास आणि विशेष असे मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्या अंतर्गत महिलांना येणाऱ्या हप्त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। आता याच्यामध्ये आपल्याला ट्विटर पेजवरती जायचं आहे। आदिती तटकरे यांच्यामार्फत जी माहिती देण्यात आलेली आहे त्या संबंधीचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी देत आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी महत्त्वाची अपडेट जी दिलेली आहे ती असणार आहे, काही पात्र महिलांच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसल्याने लाभ मिळत नाही। याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो, ज्या महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे कोणतेही अनुदान जमा झालेले नाहीये तर अशा महिलांसाठी शासनामार्फत आता एक विशेष मोहीम राबवली जात आहे। ती मोहीम जी मित्रांनो 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान शासनामार्फत राबवली जाणार आहे। यासाठी मदतीला अंगणवाडी सेविका आणि ज्या मदतनीस आहेत यांना घेण्यात येणार आहे। त्या संबंधीच्या सूचना त्या विभागाला त्या प्रशासनाला देऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून याची कारवाई केली जाणार आहे। तर ही विशेष अशी अपडेट या ट्विटरच्या पेजवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी दुसरी सुद्धा अपडेट यात दिलेली आहे, ती म्हणजे असणार आहे लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले आहेत तर अशा महिलांसाठी ही विशेष अपडेट असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो माहिती अशी देण्यात आलेली की ज्या महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे अनुदान जमा झालेले आहे परंतु बँकेमार्फत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्यांच्या खात्यामधून रक्कम कपात केलेली आहे, म्हणजेच त्यांच्या खात्यातून बँकेमार्फत जी अनुदान आहे ते कट करून घेतलेले आहे, तर अशा बँकेंना सक्त अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या संबंधित सुद्धा या ठिकाणी अपडेट दिलेली आहे। योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ECM मॅन्डेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे जे काही प्रॉब्लेम सांगून महिलांच्या खात्यातून रक्कम कपात करत आहेत, रक्कम कट करत आहेत, तर अशा बँकांवरती कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी शासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत। म्हणजे ज्या महिलांच्या खात्यातून या योजनेअंतर्गत आलेले जे अनुदान आहे हे बँकेने कोणत्या ना कोणत्या कारणास्तव कट करून घेतले असेल तर अशा बँकांवरती सक्त अशी कारवाई करण्याच्या सूचना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे आता ज्या महिलांच्या खात्यावरती रक्कम आलेली आहे आणि बँकेमार्फत यापैकी कोणतेही एखादे कारण सांगून तुमची जर रक्कम कट केली असेल, तुम्हाला जर जे अनुदानाचे पैसे देत नसतील आणि त्याचबरोबर बँक जर या संबंधित ऐकत नसेल तर आपल्याला पुढची कारवाई काय करायची आहे या संबंधीच्या आपण लवकरच अपडेट घेऊन येत आहोत। त्यासाठी आपण वेगवेगळ्या वेबसाईटवरून याबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे जर पैसे कट झाले असतील तर ते आपल्याला कसे मिळवता येतील या संबंधीचा लवकरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्या संबंधीची माहिती गोळा झाल्यानंतर, सविस्तर अपडेट आपल्या हाती आल्यानंतर त्या संबंधीची ठोस आणि 100% अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। पुढच्या येणाऱ्या अपडेट तुम्हाला नक्कीच कोणत्या ना कोणत्या अडचणीतून बाहेर काढतील, तुम्हाला नक्कीच फायदेशीर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहील। तर मित्रांनो, आजच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर महिला पैशाच्या प्रतीक्षेत आहेत, येणारे अनुदान का आपल्या खात्यावरती येत नाहीत याबद्दल वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा करत आहेत। यामुळे आपल्या लोकांमध्ये चर्चा रंगू लागलेली आहे की येणारा अनुदान आता भेटणार नाहीये, शासनाकडून योजना बंद करण्यात आलेली आहे, अशा वेगवेगळ्या अफवा आता पसरू लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणत्याही अफवेला बळी पडू नका। लवकरच शासनामार्फत अनुदान महिलांच्या खात्यावरती वर्ग केले जाईल। त्या संबंधीच्या तांत्रिक अडचणी असतील किंवा कोणते इतर प्रॉब्लेम असतील तर याच्यावरती लवकर प्रशासन मार्ग काढून महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर अनुदान पाठवण्याचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, शासनामार्फत येणाऱ्या पुढील सूचना नक्कीच तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील। अशाच अपडेटसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।